ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र नवरा बायको म्हणून अर्जुन आणि सायली अपघाताने का होईना पण एकत्र येणार आहेत. एका घटनेनंतर अर्जुन सायलीचं आयुष्य पार बदलून जाणार आहे. या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली हे खऱ्या अर्थाने एकत्र येणार आहेत आणि यासाठी एक घटना नियती घडवून आणणार आहे. माथेरानच्या या सगळ्या प्रकारामध्ये प्रियाचं वागणं प्रियालाच महागात पडणार आहे. अर्जुन सायलीमधील दुरावा निर्माण करण्यासाठी जे कारस्थान प्रिया करत असते त्याच कारस्थानाचा परिणाम म्हणजे अर्जुन सायली जवळ येतात आणि एकमेकांच्या मिठीमध्ये विसावतात. सायलीला खूप आता छान वाटत असतं आणि क्षणार्धात तिला अर्जुनवरील प्रेमाची जाणीव होते. त्याच वेळेला अर्जुनला ऑलरेडी प्रेमाची जाणीव झालेली असते. पण आता अशी कोणती घटना घडणार की अर्जुन सायली एकत्र येणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अर्जुन फोनवरती बोलत असतो. अर्जुन बराच वेळ फोनवरती बोलत असल्यामुळे सायली आता पूलमध्ये खाली बुडालेली आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही. मग मात्र ज्या वेळेला अर्जुनच्या ते लक्षात येतं तो मोबाईल टाकत धावत पळत पुलामध्ये उडी घेतो. पूलमध्ये उडी घेतल्यावरती तो सायलीला अलगद उचलतो. प्रिया हे सगळं पाहत असते. मी तर हिला तडफडत मरण्यासाठी खाली ढकललं आणि हे सगळं काय चाललंय. आणि आता अर्जुन सायलीला अलगद उचलून वरती ठेवतो आणि पण सायलीला खूप थंडी वाजत असते कारण बराच वेळ थंडीमध्ये थंड पाण्यामध्ये सायली कुडकुडत असते. तिच्या नाकातोंडात पाणी गेलेलं असतं. अर्जुन तिच्या नाकातोंडामधलं पाणी आता मागे थाप देऊन काढायला लागतो. पण सायलीला जी जबरदस्त थंडी वाजत असते त्या थंडीपासून रक्षण करणं हे सुद्धा अर्जुनचं कर्तव्य असतं. मग मात्र अर्जुन ताबडतोब तिकडे असलेलं एक टॉवेल घेतो. सायलीला गुंडाळतो. सायलीला टॉवेल गुंडाळल्यावरती अर्जुन तिला आता मात्र आपल्या जवळ घेतो. प्रियाचं डोकं सणकतं. या दोघांना वेगळं करण्यासाठी मी इतके प्रयत्न करते पण एकही प्रयत्न माझा काही पूर्ण होत नाही. हे उलट दोघंजण जवळच येत चाललेत. यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे असं म्हणत ती आता अर्जुन आणि सायली यांना वेगळं करण्यासाठी पुन्हा काहीतरी नाटक करायचं ठरवते आणि ती वेटरला सांगून रूममधलं हीटर बंद करायला लावते जेणेकरून सायलीला थंडी वाजेल, तिला कुडकुडायला होईल, तिला ताप येईल, ती आजारी पडेल, माथेरानची ट्रिप फ्लॉप होईल. पण नियतीच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी असतं. प्रियाने वेटरला सांगून आता ताबडतोब त्यांचं हीटर बंद करायला लावलेलं असतं. अर्जुन सायलीला घेऊन रूममध्ये येतो. इकडे पूर्णाची मग मात्र कल्पनाला अर्जुन आणि सायलीबद्दल विचारते. त्यावेळेला प्रताप सांगतो, पूर्णाई, अर्जुन आणि सायली दोघंजणं माथेरानला हनीमूनला गेलेत. पूर्णाजीला हे काही आवडत नाही. पूर्णाजी म्हणते ही कुणाची कल्पना आणि आत्ता कसला हनीमून, लग्नाला 7 ते 8 महिने होऊन गेले ना. यावरती कल्पना सांगते, पूर्णाई, खरं तर त्या दोघांना एकांताची गरज होती म्हणून मी त्या दोघांना पाठवलेलं आहे. खरं सांगू तर इथे दोघंजणं खूप ऑकवर्ड फील करायचे आणि दोघांच्या मध्ये एकत्रित येणं महत्त्वाचं आहे ना, म्हणूनच मी त्या दोघांसाठी हे नियोजन केले. अश्विन म्हणतो, हो पूर्णाजी, खरंच ते दोघंजणं खूप खुश होते. तू त्यांचा चेहरा पाहायला हवा होतास. कल्पना म्हणते, हो, ही आयडिया जरा आपल्याला उशिराच सुचली. म्हणजे लग्न हे असं धामधुमीमध्ये झालं ना, त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी काही करता नाही आलं. पण त्यांचं 1 वर्षाची ॲनिव्हर्सरी मी दणक्यात करणार आहे. त्या वर्षाच्या ॲनिव्हर्सरीला मला गुड न्यूज मिळेल अशी योगतिणीने भाकीत केलं होतं. ते सुद्धा भाकीत खरं व्हायची वेळ आली. त्यामुळे दणक्यामध्ये मी ॲनिव्हर्सरी साजरी करणार आणि म्हणून त्याच्या आधी मी दोघांना हनीमूनला पाठवते. प्रणयी म्हणते, ठीक आहे, तुमची नाटकं तुमच्याकडे. म्हणजे याच्या आधी काय हनीमूनला गेल्याशिवाय मुलं होत नव्हती का? ठीक आहे, कर सुनेचे चोचले, पण सुनेला डोक्यावरती ठेवू नकोस म्हणजे झालं बसवून. यावरती कल्पना म्हणते, पूर्णाई, तुम्ही पण आमचे किती लाड केलेत. मला ज्या वेळेला अर्जुन होणार होता तेव्हा माझं किती कौतुक केलं. मला डोहाळ जेवणाला तुम्ही फुलांच्या नाही तर सोन्याच्या आभूषणांनी पूर्ण मढवून टाकली होती. किती प्रकारचे ते मला दागिने केलेत आणि किती थाटामाटात माझा डोहाळ जेवण केलं. मला सुद्धा तीच इच्छा आहे. माझी सुद्धा तीच इच्छा आहे की त्याचप्रमाणे माझ्यासुद्धा सोन्याचं डोहाळ जेवण व्हावं. पूर्णाई म्हणते, कल्पना, तुझ्या मनामध्ये जे येईल ते तू कर. मला काही नाही आहे. पण हे करताना सून कशी आहे हे सुद्धा ओळखणं महत्त्वाचं आहे. माझ्या सुनेची पारख करून मी निवड करून तिला घरात आणली होती. पण तुझ्या मुलाने रस्त्यावरच्या अनाथ मुलीला घरात आणून ठेवलेलं आहे.
त्यामुळे दोघींची तुमची तुलना कधी होऊच शकत नाही, असं म्हणत पूर्णाजी आता इकडे कल्पनाला फटकारते. इकडे अस्मिताला मजा वाटते. आता सायलीला विरोध करणारी एकटी अस्मिता होती, पण आता मात्र सायलीला विरोध करण्यासाठी तिच्या जोडीला पूर्णाजी सुद्धा आलेली असते. त्यामुळे आता मात्र तिला चेव आलेला असतो. प्रताप म्हणतो, जाऊ दे ना सगळं, सारखं तोच विषय काढून आपल्या घरामध्ये वाद नको. पूर्णाई सोडून दे, तिची काय इच्छा आहे ती करू दे पूर्ण. कल्पना म्हणते, हो, वर्षाच्या ॲनिव्हर्सरीचं पण प्लॅनिंग मी लवकर करणार आहे. पूर्णाई म्हणते, कल्पना कर, तुला जे करायचं ते सुद्धा कर. यावरती अश्विन म्हणतो, हो, आपण 1 वर्षाची दणक्यात ॲनिव्हर्सरी करू. पूर्णाई म्हणते, अश्विन तू तर खूप इंटरेस्ट करायला लागलायस, तुझं सुद्धा लग्नाचं लवकरात लवकर बघायला पाहिजे आपल्याला. आता कोणत्याही मागे वळून पाहायचं नाही, आत्ता फक्त आणि फक्त पुढचा विचार करायचा, असं म्हणत पूर्णाची आता अश्विनच्या पण लग्नाचा विषय काढते. अस्मिता म्हणते, बरं झालं तूच विषय काढलास, नाहीतर पुन्हा आपल्या घरामध्ये नवीन रामायण नको. बरं होईल जर तू तुझ्या पसंतीची सून आणशील. अश्विन सुद्धा आता या सगळ्या गोष्टीला हसून होकार देतो. इकडे तोपर्यंत सायली आणि अर्जुन रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यावरती मात्र आता थंडीने सायली कुडकुडत असते. तिला काहीच कळत नसतं काय करावं, आणि अर्जुनला कळत नसतं इथला हीटर का नाही काम करत आहे. अर्जुन फोन करून हीटर का काम करत नाही या गोष्टीची चौकशी करतो, पण हीटर लवकरच चालू होईल असं आता जॉन सांगतो. जॉन हा आता प्रियाचा स्वेटर असतो. प्रियाने सांगितल्याप्रमाणे आता हीटर चालू व्हायला बराच वेळ जात असतो. सायली थंडीने कुडकुडायला लागते. अर्जुन तिला धरतो, सावरतो. सायलीची थंडी काही कमीच होत नसते. मग अर्जुन मात्र आता खूप अंगावरती पांघरून टाकलं तरीसुद्धा सायलीची थंडी कमी होत नसते. मग अर्जुन सायलीला आता मात्र एका बाजूला झोपवतो आणि स्वतः तिच्या बाजूला झोपून आपल्या बॉडीची गरमी तिच्या बॉडीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. आणि आता इथेच दोघांच्यामध्ये छानपैकी नवरा बायकोचं रिलेशन निर्माण होणार असतं. दोघंजण नवरा बायकोच्या नात्याने एकत्र येणार असतात. सायली त्यावेळेला शुद्धीत नसते आणि अर्जुन पुढे दुसरा कोणता पर्याय नसतो. आता मात्र ती रात्र सायलीला आता गरम ऊब देण्यामध्ये अर्जुनने तिला आपल्याजवळ घट्ट धरून ठेवलेलं असतं. सायलीसुद्धा थंडीने कुडकुडत असते आणि अर्जुनला घट्ट मिठी मारून ती झोपलेली असते. ज्या वेळेला आता मात्र सकाळी सायलीला जाग येते, सायलीला जबरदस्त धक्का बसतो आणि तिला अस्मिताचं बोलणं आठवतं. अर्जुन सरांनी आपल्या सिच्युएशनचा फायदा घेतलाय. ती अर्जुनवरती खूप चिडते आणि आता काल रात्री आपल्यामध्ये काय झालं म्हणून अर्जुनला दटावते. अर्जुन तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की काल रात्री तुम्हाला बॉडीला खूप थंडी पडली होती, मी तुम्हाला फक्त गरमी देण्याचा प्रयत्न करत होतो. सायली खूप चिडते, रागावते. तशीच रूमच्या बाहेर तडक निघून जाते. अर्जुन तिच्या मागावर जातो, तिला एक गुलाबाचं फूल देतो आणि सायली, तसं रात्री काहीच घडलं नाही, तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? सायली हसून म्हणते, हो सर, माझा तुमच्यावरती अचूक विश्वास आहे. थोड्या क्षणासाठी का होईना मी तुमच्याबद्दल वाईट विचार केला, पण मला माफ करा. आता खऱ्या अर्थाने नवरा बायको म्हणून दोघं मनाने एकत्र आलेले असतात. एक त्यांच्या अपघात घडलेला असतो. या अपघातामुळे त्या दोघांचं आयुष्य बदलून जातं. आत्तापर्यंत एकतर्फी अर्जुनचं असणारं प्रेम आता सायली पण त्याच्यावरती करायला लागते.